घोडेगावचे उपसरपंच आहेत, त्यांनी तुमच्यावर जहरी टीका केलेली आहे. त्याबाबत काय तुम्ही पाहिले? कोण कोण घोडेगावचे उपसरपंच? स्वप्नील घोडेकर. दर 15-6 महिन्याने घोडेगावचा उपसरपंच बदलतोय. एवढी तर नेतृत्वाचा अभाव आहे का काय मला कळत नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला फुलफिल सत्ता भोगता आली पाहिजे. ग्रामपंचायतचा कारभार काय चालतो हा 6 महिन्यात कळतो का हो उपसरपंचाला? शोभेसाठी पद नाहीये. ज्या घोडेगावच्या नागरिकांनी तुमच्यावर विश्वास टाकलाय, 6 महिने स्वतःची पाटी लग्नपत्रिकेत छापाईसाठी नाहीये मी उपसरपंच म्हणून. आणि जे कोणी काय काय उपसरपंच झालेत, या घोडेगावच्या विकासाच्या संदर्भामध्ये, जलजीवन मिशनच्या संदर्भामध्ये स्वतः ठेकेदार उपसरपंच येतात. आज घोडेगावच्या जलजीवन मिशनचे ते आता मी नंतर योग्य वेळी सांगेल तुम्हाला. माझे आहेत का? अहो हे राष्ट्रवादीचा ठेकेदार आहे. घोडेगावच्या जलजीवन मिशनच्या पाण्याची वाट लावून टाकली यांनी. 5 कोटीची योजना घोडेगावची जलजीवन मिशनची मंजूर करून घेता आणि त्याची टिमकी गिरवता. घोडेगावला येणारी लोकसंख्या, तालुक्याचं प्रमुख गाव आणि प्रमुख बाजारपेठ या भागातली, आदिवासी पश्चिम महाराष्ट्र भागातली ही प्रमुख बाजारपेठ, घोडेगावचं वैभव जुन्या लोकांनी जे टिकून ठेवलं होतं, यांनी ते धुळीस मिळवले. जे कोणी आता नेते स्वतःला समजतात ना, त्यांना तर माझा जाहीर आरोप आहे, त्यांनी घोडेगावचं अक्षरशः घोडेगावची धुळदाण केलेली आहे. अहो घोडेगावचं पाणी पुरवठ्याचा तर विषय सोडाच. अहो घोडेगावला नीट नळाला पाणी येत नाही प्यायला. एवढं मोठं तुम्ही नेतृत्व, तुम्ही म्हणले जिल्हा परिषद भोगली, तुम्ही पंचायत समिती भोगली, तुम्ही गावचं सरपंच पद भोगलं आणि घोडेगावची एवढी अनास्था करून ठेवली. आज तुम्ही बेघर वस्तीमध्ये जा, खाली वार्ड क्रमांक 4 मध्ये जा, वार्ड क्रमांक 3 मध्ये जा, नळाला घाण पाणी येते. ही काय आजची अवस्था नाही. काल परवा ती एखादी आदिवासीची महिला जर सरपंच झाली असेल, माझी भगिनी, तिला नाही माहिती हो. हे पूर्वीची ज्यांनी कोणी पद भोगली त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. जे म्हणतात ना आम्ही 20-20 वर्ष आम्ही गावचा विकास केलाय. अरे बाबा, तू घोडेगावच्या स्कीम मध्ये ठेकेदार आहे, ठेकेदार. आणि जे तुम्ही म्हणाले ना स्वप्नील घोडेकर, हे लाभार्थी आहेत वळसे पाटलांचे, आणि लाभार्थ्यांनी कोणाची तरी सुपारी घ्यायची आणि आमच्यावरती बोलायचं. एवढ्या योग्यतेचे आपण आहात का पहिले शोधा. आणि माझ्या विकासा परवाच्या पुस्तकाच्या बाबतीत तुम्ही जे वक्तव्य करताय, हे विकास पर्व जे मी पुस्तक काढले, वळसे पाटलांचं पुस्तक काढलं का ते खरं, आढळरावांचं पुस्तक खरं, अंधविदास दरेकरचं पुस्तक खोटं. अरे एखाद्या ज्योतिषाक जा, तुमचा मेंदू तपासून घ्या, एखाद्या चांगल्या डॉक्टर जा. जी कामं मी केली ही माझ्या सदविवेक बुद्धीनी, ज्या ग्रामस्थांनी मला सुचवली, ज्या ज्या सरपंचांनी मला प्रस्ताव दिला, ज्या ज्या ग्रामसेवकांनी मला सहकार्य केले. शासकीय अधिकारी तर खोटा बोलणार नाही ना. शासकीय अधिकाऱ्यांना घ्या, त्या गावात जा, त्या गावात जाऊन फोटो काढा, त्या गावांना लोकांना विचारा हे काम कोणी केले. अरे स्वतःच्या नेत्याची लाल करण्यासाठी आपलं आयुष्य वेचू नका, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. तुम्ही ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ज्या समाजाने तुम्हाला पाठवलंय, त्या समाजाची काय पातळणा करतात तुमचे नेते मंडळी, खुर्च्या घेऊन काय धावतात, काय 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 करतात, याच्यावरती कधीतरी बोला. याच्यावरती कधी आज काल परवा त्या माझे म्हणजे समाजाची मीटिंग घेण्यात आली. खूप मोठा नेता आला, मीटिंग घेतली आणि मी सावता महाराजांच्या मंदिराची जागा विकत घेऊन देतो. अरे बाबा, 35 वर्ष का झोपले होते का ती जागा विकत घ्यायला तुम्ही? तुम्हाला आत्ता सावता महाराज आठवायला लागले? सावता महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे. ज्या दिवशी माऊली घोडेकरांचा प्रवेश झाला त्या दिवशी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे, 1 कोटी रुपये निधी मी सावता महाराजांच्या मंदिरासाठी देतो. आणि नारोडीच्या सावता महाराजांच्या मंदिरासाठी 1 कोटी रुपयाचा निधी. हा पठ्ठ्या तुमचा, हा छोटासा कार्यकर्ता या 2 मंदिरांचा सावता महाराज मनानी आणि खर तर महाराजांचे जे काय आहे कांदा मुळा भाजी हे जे वाक्य आहे, श्रीमंत होत्या सावता महाराजांना कोणी विकत घेऊ शकत नाही. आणि कोणी जागा विकत घेऊन बाहेरच्या माणसाने येऊन आम्ही घोडेगावकर जिवंत आहे तोपर्यंत सावता महाराजांचं सुसज्ज असं मंदिर त्या ठिकाणी होईल. समाजामध्ये दुही निर्माण करणाऱ्या नेत्यांनी पहिले आपली गावं तपासावा,
हे तर माझ्यासारखंच त्यांना जाहीर आव्हान आहे. ज्या ज्या समाजामध्ये गोडेगावचे समाज आहेत, आज जे गोडेगावमध्ये दहशतीचं राजकारण चालू आहे, कुणी स्टेटस ठेवायचं नाही त्याला दम द्यायचा, कोणी भेटला का कार्य दरेकराशी बोलला त्याला दम द्यायचा. अहो बीडी अण्णांचे काळेच आहेत ना, अनेक समाजामध्ये काळे आहेत, तुमच्या समाजामध्ये सुद्धा काळे आहेत, आज ठाकर समाजामध्ये सुद्धा काळे आहेत, तुमच्या वडार समाजामध्ये सुद्धा काळे आहेत. मग तुमचे काळे जागरूक झाले का आता पाटील काळे, परंतु ते सुद्धा आमचे सर्व नातेवाईक आहेत. तुम्ही समाजामध्ये दुही निर्माण करता स्वतःच्या पदासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी. जनतेचं हित तुमच्या दृष्टीने महत्वाचं नाहीये. माझी स्वतःची प्रतिष्ठा, मी म्हणजे ह्या गावचा राजा, मी म्हणजे ह्या गावचा करता धरता. अरे गावामध्ये पार अनास्था करून टाकली तुम्ही, माणसात माणूस ठेवला नाही आणि नेत्यांना बोलावताना माणसात माणूस ठेवत नाहीत. नेते सुद्धा एक तर खरं तर दुरुस्त राष्ट्राच्या कांदारीने जशी पट्टी बांधली होती ना, तशी नेत्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली ह्या कार्यकर्त्यांनी गोडेगावची खऱ्या अर्थानं या आंबेगाव तालुक्याच्या दृष्टीने गोडेगावचं महत्व कमी करण्यासाठी जे कोणी आता नेते म्हणून मिरवतात त्यांनी ह्या गोडेगावची खऱ्या अर्थाने एक प्रकारे गोडेगावचं महत्व कमी केले असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. सोमनाथ काळे पण तुमच्यावर अनेक वेळा टीका झालेली. सोमनाथ काळे म्हणजे राष्ट्रीय नेते आहेत हो. राष्ट्रीय नेत्यांनी टीका करणे गरजेचंच आहे ना. अहो तुम्ही सुद्धा आमच्या वाटेव होते म्हणावा. थोडीशी वाट कपिल काळेंची लवकर झाली नाही तर तुम्ही सुद्धा वाटेव होते. आता कशाला खोलातलं बोलायला लावता म्हणावं.